अगं सुनबाई, सुनबाई. आले आई. आई आले. हा आले. अगं ए प्राजक्ता, ती खीर खाऊ नको. मुंबई आईचा प्रसाद आहे. अगं ए पोरी. तुला कळत नाही कसं? काय केलंस? खीर खाल्लीस होय? लब्बड मनी माऊ. अगं मनी माऊ म्हणून कुरवाडात बसू नको. ओरड चांगली तिला. अहो आई, खीरच खाल्ली आहे ना. मी नैवेद्यासाठी दुसरी खीर बनवते. ग परत खीर खाणार आहेस का? दूध आहे का तेवढं? माणसाने अंतरून पाहूनच पाय पसरावे. आई का ओरडतीयस? खालपर्यंत आवाज जातोय तुझा. दूध आणलंय, भरपूर दूध आहे आणि खीरही भरपूर होईल तुझ्यासाठी. काय रे? अगं तुला काल बोललो नाही का मी, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. हा, सांभाळ. आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. आमची आवडती पाहुणी येणार आहे. कोण येणार आहे? कोण रे? तुझं नाव वय झाले आई, तुला ओळखत नाही ना? म्हणजे हुशार लेक कशी ओळखते बघ. बघू कोण येणार आहे. बघ, काही ओळखलं नाही मी. आणि माझी पोरगी हुशार म्हणून. आहेच हुशार माझी पिंकी. हे पिंकी, तू ओळखलायस ना? आता नाटक नाही करायचं, नाही तर मग फटका देईन मी तुला. सांग सांग, कोण येणार आहे? म्हणजे आत्या येणार आहे, बरोबर. हुशार ग माझी छोकुली. चला आता, आत्या येणार आहे ना. चला खीर करूया. चला चला चला. अगं ए, खिडकीत काय बघतेस ग? अगं ए, पोरी पळू नकोस, थांब. अगं ए सुनबाई, काय झालं आई? हातातलं काम ठेव आणि इकडे ये. काय झालं? अगं तुझी ड्युटी बाहेर पळून गेली बघ. तिने खिडकीतून काय पाहिलं कुणाच ठाऊक. तिला सारखी नुसती पळत सुटली बघ.
देवी माते, अगं पिंकी म्हणजे ना, आलेच मी आई. पिंकी! अगाशी रस्ता ए पोरी बहिरी आहेस का? आव्हान ऐकू येत नाही तुला? हो, नाही ऐकू येत तिला. पण तुम्हाला दिसतं ना, गाडी सांभाळून चालवायला काय होतं? ए गाडी कशी चालवायची मला शिकवू नकोस. तुझ्या पोरीला रस्त्यावर कशाला सोडलंस? हे बघा, सोडलं नाही, ती स्वतःहून आली आहे. ही मुलगी लहान आहे, समजत नाहीये का तुम्हाला? लहान असेल तर घरात सांभाळ ना तिला. माझ्या गाडी खाली कशाला मरायला आलीये? ए! तोंड सांभाळू ना. माझ्या लेकीला एक शब्द जरी बोललास ना तर निघ म्हणते ना. काय असं करतेस? काय ऐकत नाही तू माझं? तुला जर काही झालं तर माझ्या जीवाचं काय झालं असतं ग? तू एकटी घरातून का आलीस? परत असं घरातून एकटीने बाहेर नाही यायचं. आईचं ऐकणार ना. बरं झालं बाबा आज घरी होतास म्हणून. तू स्वतःच्या डोळ्याने तरी पाहिलंस. अशी रोजची नाटकं असतात तिच्या प्राजक्ताची. आई पिंकी तुझ्यासाठी असेल पिंकी, पण तिचं नाव प्राजक्ता आहे. मी तिला प्राजक्ताच म्हणणार. तू कधी समज येणार तुझ्या मुलीला? आई नको ना चिडचिड करूस तू. हे बघ अगं पिंकी लहान आहे अजून. तिला अजूनही पुरती समज आलेली नाहीये. ती मोठी झाली ना की सगळं व्यवस्थित होईल बघ. हे बघ, हे मलाही कळतं, पण असं सारखं सारखं होणं बरं नाही. आई अगं मी समजावून सांगेन तिला. तू रागवू नकोस. ही बघ तुझी महाराणी आली. आमचा जीव टांगण्याला लागलाय. आणि हिचं बघा सुनबाई, म्हातारीचा केस कशाला आणून दिले तिला? काय गरज होती? अहो आई, आवडतात तिला आणि तेवढ्यासाठीच गेली होती ती धावत. आवडतात म्हणून रोज आणून देणार आहेस का तिला? अगं ती रस्त्यावर सैरावैरा पळते, याची शिक्षा नको का तिला? उगा तिचे लाड करू नकोस तू. एकतर ही अशी आणि आपण तिला एवढं जपतो त्याचं तिला काहीच नाही. हिची काळजी तुम्हाला आहे म्हणून तुम्ही दुसऱ्या मुलाचा विचारच करत नाही.
प्रत्येक वेळी तिच्या आजूबाजूला राहावं लागतं, बारीक बारीक लक्ष द्यावं लागतं. काय म्हणावं तुम्हाला आता? आई तुम्ही म्हणताय ते सगळं समजतंय हो मला, पण पिंकी लहान आहे अजून. तिला जरा समज तरी येऊ देत. आणि आता तिला माझी जास्त गरज आहे. अगं आई, मी म्हटलं ना, पिंकी एकदा मोठी झाली की सगळं व्यवस्थित होईल. इनामदार आहेत का घरात? आई, दादा, मी आले तुम्हाला भेटायला. कशी आहेस? मी मस्त बहिणी, तू कशी आहेस? बरी बॅग दे बघू. आई, कशी आहेस बाळा तू? मी ठीक आहे आई, तू कशी आहे? बरी आहे, बरी आहे. अगं सांगितलं असतंस तर बॅग घ्यायला खाली आलो असतो मी. अरे त्यात काय दादा, काही जड नव्हतं. जड तर हे आहे, आणि ते तर मलाच उचलावं लागणार ना. सुनबाई, पाणी आण जा. अगं बाई हो, आलेच हा. अगं, अगं, हळूहळू. अगं आई, असू दे. कशी आहे बाळा तू? तुला बाळ कुठे बघायचंय? अंतर पाणी. काय ग अंतरा, काही त्रास तर होत नाही ना? डॉक्टरकडे किती वेळा जावं लागतं? काहीच त्रास नाही गाई. आपण कधी कधी बाळात मारत, पण बरं वाटतं. आणि डॉक्टरांकडे काही रोज जात नाही, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा. डिलिव्हरीचे दिवस जवळ आले आहेत, जरा जपू ना. थकवा येत असेल ना तुला? नाही ग, ठीक आहे एवढं. ए पिंकुडी, काय करते? चित्र काढतेय का? इकडे ये. अरे वा, बाग छान काढल्या. काय ग, काय म्हणते ती? अगं काय नाही ग, बागेत जायचं म्हणते. नाही, मी आत्याला कुठेही पाठवणार नाही. आणि हे काय नवीन डर? आत्याची डिलिव्हरी जवळ आली आहे. बाईच्या नाकावर राग बघ किती. हिची आई बाबा हिचे मागते ना ते पुरवतात. जरा मनाविरुद्ध झालं ना की असा राग येतो तिला. काय झालं? आमच्या पिंकीनं काय केलंय? अरे काय नाही दादा, तिला बागेत जायचंय आणि त्यामुळे आई रागवली आहे. बागेतच जायचंय ना, त्यात काय एवढं? चल. मग काय प्रॉब्लेम आहे? जाऊ पण सगळेजण, हो की नाही? काय गरज नाही, सगळेजण कशाला जायला बागेत? चल गाई, तशी तू तरी कुठे बाहेर जातेस? मी येणार नाही, माझ्या आधीच गुडघे दुखतात. तिला घेऊन जायचं असेल तर घेऊन जा, पण मी अंतराला पाठवणार नाही. अरे 7 महिन्याची गरोदर आहे ती. ए आई, अगं जाऊया ना आपण, मी सांभाळून घेईन. त्यात काय एवढं? बघ, आणि तसंही तुम्ही दोघी जणी घरात बसून काय करणार आहात? तेही थोडासा चेंज होईल, तुलाही हवा पलट होईल, आणि आपण सगळेच जण गेलो तर मस्त मज्जा येईल, हो की नाही? पिंकी असं नाही बोलायचं बाळा. काय बोलते वहिनी ही? ती म्हणते आम्ही तुला कुठे बाहेर पाठवत नाही, शाळेच्या ट्रिपला सुद्धा. आपण जाऊया. आणि आई तू प्लीज नाही म्हणू नकोस हा. हम्म.
असं झालं का? वा छान, तुला कळते हिची भाषा, मला नाही बाई कळत. अगं आई, समजून घेतलं ना की सगळं कळतं. काही नाही, ती तिच्या शाळेतल्या गोष्टी सांगत होती की तिच्या वर्गातला मुलगा कसा धुपकन पडला ते. हो की नाही ग? धुपकन पडला. बरं झोपा आता. वेळेवर झोपलं आणि सकाळी लवकर उठलं की तब्येत चांगली राहते. हो. बर. काय म्हणते ती? अगं ती म्हणतेय तिला माझ्यासोबत झोपायचं. नाही, अजिबात नाही. ती म्हणेल तसं तू करत जाऊ नकोस. फार हट्टी झालीये. तू गरोदर आहेस, तू 2 जीवांची आहेस. पिंकीला झोपेत लाथा मारण्याची सवय आहे. उगाच पोटावर लाथ बसली ना तर महागात पडे. नसते थेर नको आहे. असू दे गाई, कधीतरीच येते ना मी, त्यामुळे तिला माझ्या शेजारी झोपावं वाटत असेल. ती झोपेपर्यंत तिच्या शेजारी झोपेल, तेवढंच तिला बरं वाटेल ना. गर्भपानात जे बाई आजूबाजूला बघते ना, तसंच मूल जन्माला येतं असं म्हणतात. उद्या तुझं बाळ हिच्यासारखं जन्माला आलं तर नको बाई, विचार करूनही कसं तरी होतंय. तू नको झोपू तिच्या शेजारी. आई, हे बघ, तुला जर पिंकी बद्दल काही अडचण असेल किंवा तुला तर ती अगदीच नजरेसमोर नको झाली असेल ना, तर मला सांग तसं स्पष्टपणे. आम्ही आमची तिघांची राहायची व्यवस्था करतो वेगळी काहीतरी. अरे दादा, असं टोकाचं काय बोलतोयस? अगं टोकाचं नाही बोलत आहे मी अंतरा, मी खरं तेच बोलतो. हे बघ, आमच्यामुळे किंवा किंवा लेकरामुळे ना उगाच आईच्या जीवाला भोर नको. नाही, असं वेड्यासारखं काहीच बोलायचं नाही, नाहीतर मीच इथून जाते. अंतरा, अगं वेड्यासारखं नाही ग. अगं पुरीच्या बद्दल कोणीही काही बोललं ना तरी खूप असह्य होतं. आता एवढासा जीव मुद्दाम करतोय का या गोष्टी? तुम्हीच असं बोल ना. अरे दादा, मी समजवते आईला. आई, तुझं असं फटकळपणे बोलणं बंद कर बघू. पिंकी आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. तिच्याशी असं वागणं बरं आहे का? माझी लाडाची आहे पिंकू. आणि तुला मी आनंदी राहावं असं वाटतं ना, मग असं समज मला बागेत जायचे डोहाळे लागले आणि तू माझे डोहाळे पूर्ण करणार नाहीयेस का? बरं जा तुम्ही. जा नाही, तू पण यायचंस. आपण सगळे जण जाणार आहोत. बागेत जाऊन आपण मस्त धम्माल करू, है ना पिंकू? तू, मी बागेत जायचंय ना, झोपाळा, खेळायला. काय ग अंतरा, काय झालं? खूप वेळ झाला, ही लोक गेलेत कुठे? अगं, त्या बागेत ना खूप सारी खेळणी आहे. रमली असेल आपली पिंकू. एवढा वेळ खेळतात का? सारखं काय त्याचा हट्ट पुरवायचा ग? अगं काय ग, लहान आहे ती, खेळू दे तिला. आणि लहान मुलं हट्ट नाही करणार तर कोण करणार आहे? तू नाही का माझे हट्ट पुरवायचीस? मी तर तासन तास झोपाळ्यावर खेळत बसायचे. आणि आता माझं बाळ येणार आहे. माझं बाळ आलं की त्याचे हट्ट नाही पुरवणार का? तिच्या बाळाची गोष्ट वेगळी आहे ग. कोणी पोरगी म्हणजे जीवाला नुसतं घोर आहे बघ. ती बघ आली पिंकी. ये पिंकुडू. अगं हळू. मग काय काय मजा केली? बस, काय काय मजा केलीस तू? अरे वा, घसरगुंडी खेळलीस? अजून? सीसॉ, झुकझुक गाडी.
खूप मज्जा केलेली दिसते सगळ्यांनी. अगं अंतरा, पिंकी काय खुश होती तू विचारूच नकोस. आम्ही एवढी दंगा मस्ती केली आहे ना. छान मजा आली. अगं बागेत सगळे यांच्याकडेच बघत होते. म्हणजे मुलीच्या निमित्ताने तू सुद्धा चांगलाच दंगा केलेला दिसतोय. पण तुझ्यापेक्षा ना नाही जास्त केला बरं का मी. काय रे दादा. काय परत खेळायला जायचंय? पिंकी आता नाही या पुरे. ऐ, काय ग वहिनी, खेळू दे ना तिला. मोठं पण ते करतं. आता काय अगं अहो ही बघा ऐकत नाहीये. चल चल चल. अहो पिंकी अगं थांब ग. तू किती वेळ खेळत ते बस झालं की आता. खेळू दे ना तिला. कुठे आपण रोज येतोय बागेत. अगं हो, पण तुला भूक लागली असते ना, घरी जाऊन खायचं नाही का? भूक तर तशी लागली आहे, पण घरी जाऊन कशाला, आपण इथेच खाऊया ना. तो मग तो भेळ आला. तू भेळ खाणार आणि या अवस्थेत? अगं मग काय झालं आई, आणि डॉक्टरांनी मला परमिशन दिली आहे, आपण भेळ खाऊया. तू पण खाशील? नाही ग बाई, मी नाही खाणार आणि तूही खायची नाही. ए काय गाई, असं समज की मला भेळ खायचे डोहायला लागले. मग तर करशील ना? असं म्हटल्यावर काय मग, चला. आलात तुम्ही? आम्ही भेळ घ्यायला चाललोय. पिंकू भेळ खाणार? ए आम्ही पण खाणार आहोत. बर. मग आपणच जाऊ ना तिथे. तिकडे कशाला, तुम्ही इथे बसा, मी आणतो तुमच्यासाठी. अरे दादा मला ना. आणतो. बस. उभी राहा. काय अवस्था केली आहे बाई हिने. हा कदम सर नमस्कार. हो नाही मी बाहेर होतो. फाईल ठेवली तयार करून ऑफिस मध्येच. नाही डेटाबेस कम्प्लीट अपडेटेड आहे. नाही त्या फाईल मध्ये मी त्या सगळ्या गोष्टी अपडेट केलेल्या आहेत सर. ऑफिसचा फोन. आता हा फोन काही अर्धा तास संपणार नाही. चल मी जाऊन भेळ घेऊन येते. थांब ग वहिनी, मी पण येते तुझ्यासोबत. बरं चल. आई अगं तू कशाला जातेस, बस त्यांना जाऊ दे. अगं आई, मी माझ्या चवीची बनवून आणते ना. पिंकी, मी तुला तुझ्या आवडीचं खायला घेऊन येते. हा, तू आजी सोबत इथेच थांब. ओके, बस. आई तुम्ही खाणार ना भेळ? हो हो. चल. आज आईने परमिशन बरी दिली भेळ खायची. हॅलो, हा बोल सुविधा, काय म्हणतेस? घरी नाही मी ग, अंतराला घेऊन बागेत आलो आहोत आम्ही. बरं झालं तुम्हाला सांगितलंच ते. त्या दोघांना मी माहिती देईन. हो हो, ठेवते. हा हा हा. पिंकी, आई पिंकी कुठे आहे? हो, आता तर इथेच होती ती.
काय झालंय? पिंकी, अहो मी भेळ आणायला गेले होते. हा. पिंकी आईंसोबत इथेच बसली होती. मी आले बघते तर हे बघ, असेल असेल इथे कुठेतरी. तू तू घाबरू नकोस. बघूया आपण तिला, बघूया आपण. बस आहे तू इथे, बस. तू बघ तिकडे. अंतर मी आले. पिंकी, आई, हो हो हो. ए पिंके, कुठेच नाहीये ग पिंकी. वहिनी, सापडली पिंकी? नाही ग कुठे गेली असेल पिंकी? पल्लवी, रडू नकोस तू. असेल मुलगी इथे कुठेतरी. मी कळवतो पोलिसांना. जस्ट फॉर द सेफर साईड, जस्ट फॉर द सेफर साईड. पोलीस? वहिनी शांत हो ग, सापडेल पिंकी. तू थांब, मी आले. मी जाते त्यांच्यासोबत. अहो, आई तू तरी शांत हो, सापडेल पिंकी. साहेब नमस्कार. माझं नाव श्रीरंग इनामदार. मीच तुम्हाला फोन केला होता आता. माझी मुलगी पिंकी पिंकी प्राजक्ता, ती हरवली हो बागेतून. बागेत होती आमच्यासोबत. कशी हरवली कळलंच नाही. साहेब प्लीज हे बघा, तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही तिचा लवकरच शोध घेतो. प्लीज थँक्यू. मुंबादेवी, तुझ्या मनात तरी काय आहे? माझ्या नातीला माझ्यापासून सोडू नकोस ग. त्यांना वाटत असेल मी मुद्दामून केलं, पण तसं काही नाहीये. तुला ठाऊक आहे ना. अगं हो आई, तुला दोष देतच नाही होता मी, पण थोडं लक्ष ठेवायला हवं होतं ना. माझं लक्ष होतं ग, पण माझी मैत्रीण वसुधा, तिचा तेवढ्यात फोन आला. तिला मूकबधीर मुलांची शाळा माहिती होती, त्याबद्दल ती मला माहिती सांगत होती. मीच तिला विचारलं होतं आपल्या पिंकीला तिथे पाठवायचं होतं. आई पिंकीला? तू तर तिला प्राजक्ता म्हणतेस ना? हो, पिंकीच आहे ती माझी. सगळ्यांना वाटतं त्या पोरीची वैरी नाही मी, पण ती माझी नात आहे ना ग.
मला कशी जड होईल ती. अगं तिच्या नशिबाने ती अशी जन्माला आली तर तिचा काय दोष आहे. मुंबादेवी लवकरच माझ्या मुलीला माझ्याकडे परत आण. मी ते खूप लाड करीन. आई मुंबादेवी, तू सगळ्या जगाची स्वामिनी आहे. भक्ताच्या मनातलं ओळखतेस ना तू. तुझ्या आशीर्वादाने सगळ्यांचे आयुष्य मार्गी लागतात. माझी पिंकी तुझ्याच आशीर्वादाने झाली आहे ना. तिला वाचव आई. रक्षण कर. काना नारळानं ओटी भरेल मी तुझी. आई मुंबादेवी, माझ्या लेकीचा सांभाळ कर ग. तुझी कृपा दृष्टी ठेव तिच्यावर. माझ्या पिंकीला सांभाळ. पल्लवी ऐक ना माझं, असं काय करतेस? तुझा देवीवर विश्वास आहे ना? आहे ना विश्वास तिच्यावर? अगं ती घेईल पिंकीची काळजी.
जाऊया आपण घरी. नाही, मी घरी नाही येणार. पिंकी आल्याचं कळू दे, मग येते ना मी. अहो, देवी मातेचा कौल मिळणार आहे मला. पिंकी घरी आली की मी येईन. तुम्ही जा. नाही पल्लवी, ऐक ना माझं. नाही, पल्लवी, म्हातारीचे केक. हो, कॅन्डी फ्लॉवर. त्या दिवशी नाही का पिंकी घरातून अचानक धावत गेली होती. तिला तो कॅन्डी फ्लॉस वाला दिसला आणि ती घरातनं पळाली. तशीच ती बागेतनं पळाली असणार. आई नाही का म्हणाला अचानक दिसेल अशी झाली. कॅन्डी फ्लॉस. आई तुझा कौल मिळाला. तुझी लीला अगाध आहे आई. घाबरू नको बाळा. हॅलो मिस्टर इनामदार. पिंकी, पिंकी. कशी आहेस तू? आई, ही बघा पिंकी. आई मुंबादेवी, पावलीस ग तू.